छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, मी संकेत गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। नुकतीच आपली नाशिकची सिरीज पूर्ण झाली आहे। खरं तर पूर्ण नाही म्हणता येणार, कारण भरपूर काही पाहण्याचे अजून आपले बाकी आहे आणि लवकरच ते तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहणार आहात। पुढील काही दिवस आपण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले आणि भरपूर पर्यटन लाभलेले अलिबाग या ठिकाणाला भेट देणार आहोत। अलिबाग हे मुंबईजवळ असलेले एक ऐतिहासिक, प्रसिद्ध आणि नितांत सुंदर ठिकाण आहे, जेथे आपल्याला जलदुर्ग, स्थलदुर्ग, प्राचीन मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारे पाहायला मिळतात। या जलदुर्गांपैकी एक दुर्ग आहे खांदेरी, ज्या दुर्गाची दखल युनेस्कोने सुद्धा घेतली आहे आणि जागतिक वारसा स्थळांच्या यादीत खांदेरी दुर्गाने मानाचा तुरा रोवला आहे। गडावर कसे पोहोचायचे, कसे फिरायचे, काय पाहायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये मिळणारच आहेत। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि खांदेरीचा इतिहास जाणून घ्या। आमचा अलिबागकडे येण्यासाठीचा प्रवास M2Mचा होता। मुंबईतील भाऊच्या धक्क्याहून M2Mने आपण मांडव्यापर्यंत पोहोचतो। अलिबाग बाईकने यायचे असेल तर आपण भाऊच्या धक्क्याहून रेवस चेट्टी जाण्यासाठी सुद्धा बोट आहेत। यात आपण आपली बाईक टाकून रेवसपर्यंत येतो आणि रोडने येत असल्यास मुंबईहून 110 किलोमीटर तर पुण्याहून 175 किलोमीटरवर थळ बाजारपेठेपर्यंत पोहोचतो। तर मित्रांनो, आता आपण थळ मार्केटजवळ पोहोचलेलो आहोत आणि थळ मार्केटजवळ आल्यानंतर हे चिंचेचं झाड आहे, हे इथलं लँडमार्क आहे आणि इथे येऊनच इथे बाईक लावलेल्या आहेत आणि हा जो रस्ता आहे हा आपल्याला खांदेरी किल्ल्याकडे घेऊन जाणार आहे। आता आमचे बोटवाले आहेत त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की समुद्राला जर ओहोटी असेल तर आपण उंदेरी किल्लासुद्धा करणार आहोत, तर शक्य झाल्यास तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात। थळ बाजारपेठेजवळ आपण आपली वाहने उभी करून पायी थळ जेट्टीपर्यंत येऊ शकतो। आता आपण थळ किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि इथे बघू शकताय तुम्ही छोट्या छोट्या होड्या आहेत आणि आता पुढे तिथे जेटी आहे, त्या जेटीने आपण पहिल्या चौकशी करणार आहोत उंदेरीकडे जाण्यासाठी। बोट इथं दिसत आहे पण बोट नाही आहे, कारण आता नुकतीच बोट गेलेली आहे। तर आता बघू आता पुढची बोट किती वाजता येते आणि प्रयत्न करणार आहोत पहिला उंदेरी करण्याचा, आणि जर नाही शक्य झालं तर आपण डायरेक्ट जाणार आहोत खांदेरीवरती। आणि इथे बोटीचे जे चार्जेस आहेत ते 30 जणांची बोट असते इथे, तर त्या 30 जणांचे प्रति 200 रुपये इथे चार्जेस आकारले जातात आणि जर तुम्ही स्पेशल बोट करून जाताय तर 3000 रुपये घेतात तुमच्याकडून। तर आता बघूया आपल्याला अवेलेबिलिटी काय आहे आणि त्याप्रमाणे आपण आपला पुढचा प्रवास ठरवणार आहोत। आता आपण थळ जेटीजवळ आलेलो आहे। माझ्या मागे जो लांबवर दिसतो आहे तो उंदेरी किल्ला आहे आणि त्याच्याच बॅकसाईडला तिथे जो दूरवर दिसतो, आता पॉकेटमध्ये कितपत दिसेल माहीत नाही आहे, पण तो आम्हाला इथे धुरकट जो दिसतो आहे तो खांदेरी किल्ला आहे। आणि तसंच इथून जर आपण बघितलं, ही जी माणसं उभी आहेत इथून आपल्याला बोट पकडायची आहे आणि त्याच्याच बॅक साईडला तोही धुरकट दिसतो आहे, तो कुलाबा किल्ला आहे, जी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मराठा आरमाराची जी राजधानी होती, नौदल आरमाराची, ती म्हणजे कुलाबा किल्ला। तर बघूया आता, अजून 15 ते 20 मिनटं सांगितलं आहे की बोट येईल म्हणून, आणि उंदेरी शक्य होईल असं वाटत नाही आहे, कारण आता इथे जे दादा लोक आहेत बोटवाले त्यांनी सांगितलं की भरती सुरू झालेली आहे, त्यामुळे उंदेरीवरती शक्य होणार नाही जाण्यासाठी। तरी पण बघू, आता रिक्वेस्ट करणार आहोत आपण, जर शक्य झालं तर तोही व्हिडिओ पुढे तुम्हाला पाहायला मिळेल। अथांग पसरलेला समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि या लाटांना तोंड देत आपला गौरवशाली इतिहास सांगणारा खांदेरी समुद्रात खंबीरपणे उभा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी आणि इंग्रज यांच्या समुद्रातील हालचालींवर वचक बसवण्यासाठी 1679 मध्ये हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली।
आणि या गडाची जबाबदारी मायनाक भंडारींवर सोपविली. इंग्रजांनी बांधकामाला कडाडून विरोध केला. अनेक आरमारी लढाया झाल्या, परंतु मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे इंग्रजांना दरवेळी पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्रजांचा विरोध मोडून काढत मायनाक भंडारी यांनी अखेर हा जलदुर्ग उभा केला आणि स्वराज्यातील जलदुर्गांची मजबूत फळी उभारली. बोटीतून 30 मिनिटाचं अंतर पार करून आपण खांदेरी किल्ल्यावर पोहोचलो आहोत. तर मग सुरू करूया खांदेरी किल्ल्याची ऐतिहासिक सफर. थोडं पुढे आले असता आपण इथे एक मॅप बघू शकतो, ज्या मॅपच्या सहाय्याने आपण संपूर्ण किल्ला फिरू शकतो. आणि आत्ता आपण इथे उभे आहोत. बोटीने गडावर आले असता उजव्या बाजूला वेतोबा मंदिर लागते. सर्वप्रथम देवाचे दर्शन घेऊन आपण आपली गडाची प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, वेतोबा मंदिरकडे जाताना गडाची तटबंदी दिसते आपल्याला आणि याची रचनासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्री मराठा आरमाराची जी राजधानी आहे किल्ले कुलाबा, त्याच तटबंदीसारखी याचीसुद्धा रचना आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर 2 दगडांमध्ये कुठचंही मिश्रण वापरलेलं नाही आहे, कारण बहुतेकशा किल्ल्यांवरती आपल्याला जे दगडाचे जॉईंट्स असतात तिथे शिसं, चुना, गूळ किंवा शिंपले या पदार्थांचा वापर केलेला दिसतो. पण ह्या तटबंदीची रचना अशी आहे की जरी समुद्र उसळलेला असेल, खवळलेला असेल आणि त्याच्या लाटा जोरात आदळत असतील तटबंदीवरती, तर त्या तटबंदीमधून लाटांचे पाणी आतमध्ये जाईल आणि पुन्हा ते बाहेर येईल. अशा प्रकारे या तटबंदीची रचना आहे. समुद्राला भरती आल्यावर उसळणाऱ्या लाटा तटबंदीवर आदळल्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी अशा प्रकारच्या बांधकामाची रचना आपल्याला पाहायला मिळते. येथूनच थोडे पुढे आल्यावर आपल्याला वेतोबा मंदिर लागते. मंदिरात आल्यावर वेतोबाची एक भव्य शिळा पाहायला मिळते. हे कोळी बांधवांचे एक जागृत स्थान आहे. वेताळदेव म्हणजे महादेवाचे रूप. असे म्हणतात की ही शिळा दरवर्षाला इंचाने वाढते. नवस पूर्ण करण्यासाठी आलेले कोळी बांधव येथे घंटा बांधतात. मंदिरामध्ये आणखीन एक विशिष्ट गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे सोंडाला माशाची सोंड. या सोंडेची रचना आरीप्रमाणे भासते. मासेमारी करताना चुकून हा मासा जाळ्यात अडकला तर त्याची सोंड देवाला अर्पण केली जाते. थळ आणि अलिबाग येथील कोळी बांधवांचे श्री वेताळदेव हे आराध्य दैवत आहे. जेव्हा कोळी बांधव समुद्रात मासेमारीसाठी जातात किंवा नवीन बोट घेतात, तेव्हा इथे येऊन पहिलं वेताळदेवाची पूजा करतात. आणि आता आम्ही आतमध्ये बघितलं की त्यांनी कोंबडा आणला होता बळी देण्यासाठी. आम्ही ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे, पण इथे बळी देऊन वेताळदेवाची पूजा केली जाते, जेणेकरून जेव्हा समुद्रात कोळी बांधव मासेमारीसाठी जातील तेव्हा वेताळदेव त्यांचं रक्षण करेल. वेताळदेवाचे दर्शन घेऊन आपण तटबंदी शेजारून पुढे जाण्यासाठी निघतो. वेतोबा मंदिराच्या पुढे आल्यानंतर आपण हा पहिला बुरुज लागतो आपल्याला, आणि इथे आल्यानंतर एक तोफ भग्नावस्थेत आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपला भगवा इथे फडकताना दिसतो आपल्याला. खरं तर किल्ला समुद्राच्या बाजूला असल्यामुळे इथलं जे वातावरण, खारं वातावरण आहे, त्याच्यामुळे या तोफांना गंज लागलेला आहे आणि याचे वरचे पापुद्रे निघत आहेत. खरं तर हे दुर्दैव आहे आपलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे संपूर्ण जगात गायले जातात, त्यांच्या या राहत्या घरात ही अशी दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि अजून एक चित्र बघितलं मी इथे आल्यानंतर. सगळ्यात पहिलं म्हणजे वेतोबा मंदिराच्या इथे आणि दुसरं ह्या तटबंदीवरती. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे हो. तेव्हा हे असं निर्लज्जपणे मुलामुलींची नावं गडावरती लिहिणं, याच्याने तुम्ही काही सिद्ध करत नाही आहे, याच्याने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती खालावते आहे. तेव्हा तुम्हाला विनंती आहे की ही अशी कृती गडावर आल्यानंतर करू नका. या बुरुजाकडून आता इथे पुढे आपण निघालो आहे. तिथे दूरवरती अजून एक तोफ पाहायला मिळते आहे आणि हा इथे एक समोर बुरुज आहे.
या बुरुजाकडे जायच्या आधी एक पायवाट आपल्याला इथे खाली घेऊन जाते आणि इथे खाली गेल्यावरती वास्तूचा दरवाजा पाहायला मिळतो आहे. तर तो आता आपण जाऊन पाहूया. तटबंदीवर पहारा देणाऱ्या मावळ्यांसाठी शस्त्रागार आणि दारुगोळा कोठाराची ही वास्तू असावी, कारण या वास्तूची रचना पाहता याला कुठल्याही प्रकारची खिडकी दिलेली नाही, जेणेकरून पहारेकऱ्यांना येथे राहता येईल. परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी गडावर पुरेसा राबता असतो आणि यांना शस्त्रसाठा कमी पडू नये यासाठी तटबंदीमध्ये अशा वास्तूची रचना केली जाते. आपण या पायऱ्यांवरून आलो होतो आणि आता इथूनच आपण आता पुन्हा वर चाललो आहे. जो आपण बुरुज पाहिला स्टार्टिंगला त्या बुरुजावर. हा एक इथे भला मोठा बुरुज पाहायला मिळतो आपल्याला. पूर्वी या ज्या जंग्या आहेत, या जंग्या तर निरीक्षणासाठी वापरता येतच होत्या, पण इथून तोफा, या तोफांमुळे हा जो संपूर्ण समोरचा प्रदेश आहे हा मावळ्यांच्या रेंजमध्ये राहायचा. आजही गडावरील तटबंदी या समुद्राच्या बलाढ्य लाटा झेलत आपला इतिहास सांगत आहे असे भासते. संपूर्ण गडावरील तटबंदीमध्ये आपल्याला या जंग्या पाहायला मिळतात. हातात भाले, बाण, बंदुका घेऊन मावळे शत्रूपासून गडाचे रक्षण करण्यासाठी येथे पहारा देत असत. गडावरचा हा चौथा बुरुज आहे ज्यावर आता आपण आहोत. आणि भल्या मोठ्या तोफा, 3 तोफा आहेत इथे. या तोफांचे गाडे पाहिल्यानंतर हे लक्षात येत नाही आहे की याचं संवर्धन झालेलं आहे की हे त्या काळचेच आहेत, पण पाहिल्यानंतर एकंदर असं वाटतंय की हे नव्याने बसवलेले आहेत. कारण ह्याच्यामध्ये जे धातू वापरलेलं आहे आणि हे धातू, याला हात लावला आपण तर हे गरम लागतं आहे उन्हामुळे आणि हे पूर्णपणे थंड आहे. पण इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. तोफांचे पापुद्रे निघत आहेत कारण इथलं वातावरण जे खारं वातावरण आहे याच्यामुळे हे बघा, हे पाहू शकतो आपण, इथल्या तोफांचे पापुद्रे निघत आहेत. या अर्धगोलाकार बुरुजावरील तोफा आता जरी थंड असल्या तरी त्या काळात स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रूवर त्यांनी आग ओकली असणार हे नक्कीच. आजसुद्धा या तोफा समुद्रातील शत्रूचा वेध घेऊन त्यांच्यावर तोफगोळ्यांचा मारा करण्यासाठी सज्ज आहेत असे भासते. आपल्या महाराष्ट्राचं ना हे दुर्दैव आहे की आर्किओलॉजी डिपार्टमेंट नक्की आहे कशासाठी हेच कळत नाही आहे. किल्ल्यांवरती फक्त आपले झेंडे काढण्यासाठी आहे की याचं संवर्धनसुद्धा केलं जाणार आहे त्यांच्याकडून. एका बाजूला आपले निष्ठावंत मावळे जे आपले स्वराज्याचे घर शत्रूपासून वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावायचे, आणि एका बाजूला हे कमकुवत सरकार जे स्वराज्याच्या या पाऊलखुणा शाबूत राखण्यासाठी अपयशी ठरत आहे. कधीतरी त्यांना जाग येईल आणि ही तुटलेली तटबंदी पुन्हा नव्याने मोकळा श्वास घेईल अशी आशा करूया आणि आपल्या गडभ्रमंतीचा प्रवास असाच सुरू ठेवूया. पुढील बुरुजावर अजून एक तोफ पाहायला मिळते. तुटलेल्या तटबंदीकडून पुढे आल्यानंतर इथे आपल्याला काही वास्तूचे जोते पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बुरुजावरती इथे आपल्याला या जंग्या पाहायला मिळत आहेत. याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती
की या किल्ल्याची स्थापनाच मुंबई आणि अलिबाग याच्यामध्ये हे बेट होतं आणि या बेटावरती हा किल्ला बांधून हा संपूर्ण परिसर त्यांनी आपल्या निरीक्षणाखाली ठेवला होता. हे याचं उदाहरण आहे की इथे प्रत्येक बुरुजामध्ये आपल्याला 3-3 जंग्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी इथे या प्रत्येक जंगीमध्ये तोफा ठेवल्या असणार हे नक्की. गडभ्रमंती करताना गडाच्या आतील बाजूला बसण्यासाठी शेड बांधले आहेत. तेथे काही काळ आपण विसावू शकतो. ह्या वास्तूची एकंदर रचना पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की हे दारुगोळा कोठार असू शकतं, कारण ह्याच्यावरती छत असणार. हे पाण्याचं टाकं तर नक्कीच नाही आहे, कारण ह्याच्या जी तटबंदीची रचना आहे इथून पाणी बाहेर जाण्याचे पूर्णपणे चान्सेस होते. आणि ह्याला तो एक दरवाजा आहे आणि इथे एक दरवाजा आहे ह्या बाजूला खाली. तटबंदीवरून या पायऱ्यांनी आपण खाली उतरल्यानंतर या तटबंदीमध्ये गडाचा हा पहिला चोर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो आहे. या गडाच्या बाहेर जाण्यासाठी इथे पायऱ्या सुद्धा आहेत आणि इथून गडाची संपूर्ण तटबंदी आपल्याला मागच्या बाजूची पाहायला मिळते. मराठ्यांच्या गनिमी कावा या युद्धनीतीतील मुख्य भूमिका बजावणारी वास्तू म्हणजे चोर दरवाजा. याचे दुसरे नाव दर्या दरवाजा असे देखील आहे. शत्रू अगदी मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरला तरी या चोर दरवाजाने गडाबाहेर जाऊन पुन्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत येऊन शत्रूवर आक्रमण करणे यासाठीच गडावर चोर दरवाजे बांधले होते. या दरवाजावरच हेलिपॅड आहे. गडावर नेव्हीचे कार्यालय असल्यामुळे अधिकाऱ्यांना येण्यासाठी याची बांधणी केली आहे. येथूनच एक रस्ता लाईट हाऊसकडे जातो तर दुसरा रस्ता तटबंदीवर जातो. बरेचसे पर्यटक येथूनच लाईट हाऊसकडे जाऊन परतीच्या वाटेला लागतात. आपण तटबंदीने जाऊन गडाची प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत, मग लाईट हाऊसकडे जाणार आहोत. हेलिपॅडकडून पुढे आल्यावर गडावरील भले मोठे पाण्याचे टाके लागते. आजही या टाक्यातील पाण्याचा उपयोग गडावर राहणारी नेव्हीची माणसे पिण्याकरता करतात. पाण्याच्या टाक्यावरील बाजूलाच हे महादेवाचे आणि श्री गणेशाचे मंदिर आहे. मंदिराची वास्तू पुरातन आहे, परंतु मंदिराभोवती बांधलेली वास्तू ही मागील काही वर्षात बांधल्याचे दिसते. मंदिराच्या वरील बाजूला एका बुरुजावर आणखीन 2 तोफा आहेत. आत शांत असलेल्या तोफा त्या काळी शत्रूवर धडधडल्या असतील आणि गड शाबूत राखण्यासाठी मोलाची भूमिका बजावली असेल. पाण्याच्या टाक्यापुढील वाट पर्यटकांची जास्त ये-जा नसल्यामुळे मळलेली नाही. ठिकठिकाणी गवताचे आणि झाडाझुडपांचे साम्राज्य पाहायला मिळते आणि याच वाटेवरून जाताना आपल्याला गडावरील वास्तूंचे झोते पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मागच्या बाजूला आल्यानंतर इथे किल्ल्यावरील वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात, परंतु आता गवतामुळे ते पूर्ण झाकून गेलेले आहेत. एका बाजूला इंग्रज तर दुसऱ्या बाजूला सिद्धी यांच्यासारखे शत्रू असताना सुद्धा हा गड सहज जिंकणे कधीच शक्य झाले नाही, कारण गड लढवत ठेवण्यासाठी पुरेसा अन्नसाठा, पाणीसाठा आणि दारुगोळा असणे गरजेचे होते. आणि गडावरील वास्तूंचे जोते पाहून येथे पुरेशी शिबंदी असणार, कारण जेथे शिबंदी तेथे पाण्याचे टाकं, आणि तेच येथे आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, या सगळ्या गडावरील वास्तू आहेत, त्यांचे चौतरे आपल्याला बघायला मिळत आहेत. हे एक पाण्याचा टाका आहे मित्रांनो, जे आपण मगाशी वरतून बघितलं. त्याच्यामध्ये पूर्ण झाड आहे, कदाचित हे वडाचं झाड आहे, ते तुटून पडले पूर्णपणे. गड समजून घेण्यासाठी फिरलो तर नवनवीन गोष्टी पाहायला मिळतातच. त्याचप्रमाणे जुन्या काळात मसाले, धान्य बारीक करण्यासाठी उखळ वापरली जात होती. तीच ही उखळ, याला मुसळ असे देखील बोलतात. धक्क्यावरून वरती आलो असताना इथे आपल्याला 2 मंदिरं एकूण पाहायला मिळतात. एक म्हणजे मारुतीचं मंदिर आहे आणि वरती एकविरा आईचं मंदिर आहे.
तर आता आपण जाऊन मारुतीचं आणि एकविराईचं दर्शन घेऊया. दगडी मंदिरामध्ये मारुतीरायाची पाषाणी मूर्ती आहे आणि या मंदिराच्या मागील बाजूला एकविरा आईचे मंदिर आहे. एकविरा आई ही कोळी आणि आगरी बांधवांची कुलदेवता आहे. त्यामुळेच या गडावर एकविरा आईची स्थापना करण्यात आली होती. देवीचे दर्शन घेऊन आपण गडाच्या सर्वोच्च स्थानी निघालो आहोत. जेथून संपूर्ण गड एका नजरेत न्याहाळता येतो ते म्हणजे कान्होजी आंग्रे दीपगृह. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले दीपगृह 17 मीटर उंच असून अष्टकोनी आहे. या दीपगृहाच्या बांधणीला 1866 मध्ये सुरुवात करून 1867 मध्ये बांधून पूर्ण झाले. खांदेरीच्या आजूबाजूकडील बराच भाग खडकाळ असल्यामुळे जहाजांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी याची उभारणी केली होती आणि आजही जहाजांना मार्गदर्शन करण्याचे काम हे लाईट हाऊस करत आहे. वर जाण्यासाठी गोलाकार दगडी पायऱ्या असून दगडी बांधकामातील एक विशिष्ट शैली पाहायला मिळते. पायऱ्या चढून वर आल्यावर बाल्कनीतून गड आणि अथांग समुद्र पाहणे आणि तो डोळ्यात साठवून ठेवणे हा अनुभव मनाला एक वेगळी शांतता देतो. आपण आता लाईट हाऊसच्या वर आलेलो आहोत आणि इथून संपूर्ण किल्ल्याचा पूर्ण परिसर दिसतो. इथून दाखवतो तुम्हाला. इथून वर आलोय आपण. तो जो तिथे दूरवर दिसतोय ते वेतोबाचं मंदिर आहे. आपण त्याच्या मागच्या बाजूने प्रदक्षिणा मारायला चालू केली. ह्या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा मारत मारत आपण ते तिथे दूरवर दिसतंय ते हेलिपॅड आहे. इथून आपण मागे गेलो. हे बघा, ही लाईट हाऊसची आतली बाजू आहे. हे इथे खाली पाण्याचं टाकं आहे. ह्याच पाण्याच्या टाक्याचा उपयोग गडावरती पिण्यासाठी होतो आहे आणि इथून या पाण्याच्या टाक्याच्या बाजूने आपण पुढे आलो. त्या बुरुजावर आलो. तिथून प्रदक्षिणा मारत 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 तिथून या इथे आलो. ही संपूर्ण गडाची प्रदक्षिणा आता जवळजवळ आपली पूर्ण झालेली आहे. आणि कसा अनुभव होता? मस्त, खूप छान वाटलं. हा पहिला अनुभव होता तुझा गड फिरण्याचा? हा माझा पहिला अनुभव होता आणि माझ्यासोबत हिने सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. लाईट हाऊस पाहून आपण निघालो आहोत गडाच्या शेवटच्या स्थानी, जेथे आपल्याला एक विशिष्ट दगड पाहायला मिळतो. हे दाखव एकदा. मित्रांनो, ह्या कृत्याला काय म्हणावं हे मला खरंच कळत नाही आहे. शब्द नाही आहेत माझ्याकडे. कारण संपूर्ण गडाची प्रदक्षिणा करताना तटबंदीवरती लैला मजनूंची नावं लिहिली होती आणि गडावरचा सगळ्यात आश्चर्यचकित दगड जो इथे आहे तो पाहण्यासाठी आम्ही जेव्हा आलो तेव्हा ह्या बुरुजावरती हे जे काही चित्र दिसलं हे खूप मन हेलावणारं चित्र आहे. की हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जेव्हा आपण गड फिरण्यासाठी येतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी येतो, तेव्हा जर हे कृत्य, हे चित्र आपल्याला ह्या गडावरती पाहायला मिळत असेल
तर महाराष्ट्रातलं तर माहिती नाही, कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला तर ह्या कृत्याने काळिमा लागतच आहे. पण जी छवी महाराजांची आहे महाराष्ट्राच्या बाहेर, ते जेव्हा इथे येऊन पाहत असतील तेव्हा त्यांना काय चित्र दिसत असेल याची कल्पना तुम्ही करा. आणि माझी कळकळीची विनंती आहे अशा निर्लज्ज लोकांना की हे कृत्य करण्यासाठी तुम्हाला तुमचे घर आहे, कुठेही मरा, काय काशी करायची ती करा, पण हे माझ्या महाराजांचं घर आहे, तेव्हा हे कृत्य इथे करू नका. आणि असे कृत्य करणाऱ्यांना तिथल्या तिथे चोप द्या. हा बाजूला वाजव बरं, या दगडावर. ह्या दगडाचा असा आवाज येतो आहे कारण ह्या दगडामध्ये लोहाचे किंवा इतर खनिजांचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे कदाचित ह्या दगडाचा असा आवाज येत असावा. जरी या दगडात लोह किंवा इतर धातूंचे प्रमाण जास्त असले तरी हा एक प्रश्नच आहे की हा एवढाच दगड येथे आला कसा काय. या दगडाच्या इथून ही पुढच्या बाजूला एक पायवाट जाते आहे, तिथे जाऊन पाहूया काही वास्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत का ते. हे बघा, हे संपूर्ण इथे दारूच्या बाटल्या आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि जी खालून आपण मशीद बघितली ती मशीद इथे आहे. या मशिदीच्या बाजूला हे एक पाण्याचं टाकं आहे. खरं तर आता याला पाण्याचं टाकं म्हणावं की कचराकुंडी हे मला शब्दात सांगता येत नाही आहे. आता तुम्हीच ठरवा या कृत्याला काय बोलावं. दर्गा आहे हा. टाक्यापुढे दौडपीर यांची समाधी आहे. लाटांवर राज्य करणारे संत म्हणून दौडपीर यांची समाधी येथे बांधण्यात आली आहे, ज्यांची आजही कोळी बांधवांकडून पूजा केली जाते. तर मित्रांनो, व्हिडिओची सांगता करायची वेळ आली आहे आता. खरं तर खूप दुःख वाटतं आहे महाराजांचा हा गड फिरताना, कारण इथे जे चित्र, इथे जे दृश्य पाहायला मिळालं आम्हाला ते खरंच लज्जास्पद दृश्य होतं. आणि कदाचित या गडाचे संवर्धन होऊन हा गड आपल्याला पूर्वीच्या वैभवात पाहायला मिळेल अशी आशा करूया, जेणेकरून आपल्या पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांचा इतिहास काय होता हे कळू शकेल. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकोट हेच राज्याचे प्राण आहे, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे. महाराष्ट्राला लाभलेले हे गडकोटांचे वैभव म्हणजे स्वराज्याच्या अस्मितेचे आणि मावळ्यांच्या शौर्याचे जिवंत साक्षीदार आहेत. या साक्षीदारांची आज असलेली अवस्था पाहून डोळे पाण्याने भरल्याशिवाय राहत नाहीत. एकेकाळी अभेद्य असणारे किल्ले आज निसर्ग आणि मानवी दुर्लक्षामुळे खिळखिळे होत चालले आहेत. गडकिल्ले ही आपली संस्कृती आणि इतिहासाची शिदोरी आहे. जर हे नष्ट झाले तर पुढच्या पिढीला शिवरायांचा देदीप्यमान इतिहास केवळ पुस्तकातच वाचावा लागेल. सध्या अनेक दुर्गप्रेमी संस्था आणि स्वयंसेवक स्वतःहून श्रमदान करून गड स्वच्छ करत आहेत. किल्ल्यांचे रक्षण हेच इतिहासाचे जतन हा मंत्र प्रत्येकाने जपला तर गडकोट पुन्हा मोकळा श्वास घेतील आणि आपल्याशी बोलू लागतील. विचार करा एकदा. देव महाराज की गणपती बाप्पा, ओम नमः पार्वती पते हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी.